कोणताही पदार्थ हा एकाच पद्धतीने बनवून न खाता तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ला तर त्या पदार्थाची चव अजून दुगणी होते आणि खाणाराही स्वस्त आणि आपणही मस्त. तर नमस्कार मंडळी, आजच्या ह्या एका नवीन कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. सुषमा. आज आपण मस्तपैकी चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत. तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल की आपण बुडलेल्या वड्यांची भाजी बनवणार आहोत. बट जे हे वडे आहेत ना, ते थोडे आपण वेगळ्या पद्धतीने हटके पद्धतीने बनवणार आहोत. तर हटके पद्धत अशी आहे त्याची बनवण्याची की इथे फक्त आपण हे जे वडे बनवताना पीठ यूज करतो, त्या ठिकाणी अजून एक दोन गोष्टी आपण ॲड करूया आणि ते वडे अजून टेस्टी बनवूया. तर मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की पदार्थ हा कोणताही एकाच पद्धतीने न बनवून खाता तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ला तर त्या पदार्थाची चव अजून दुगणी होते. तर हा आपण बटाटा घेतलेला आहे आणि हा बटाटा त्याच्यावरचं साळ काढून घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे पाण्याने स्वच्छ आणि आता किसून घेणार आहोत. किसल्यानंतर हा किस आहे ना, तो छान पाणी टाकून धुवून घ्यायचा आहे. कोरडा होईल असा घट्ट पाणी काढून टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण ॲड करणार आहोत ज्या की आपल्याला पाहिजेत ते वडे बनवण्यासाठी. तर कृती फार सोपी आहे आणि मस्त रेसिपी आहे, मजेदार रेसिपी आहे. युनिक वाटली मला, तर म्हटलं चला थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण अजून ही रेसिपी बनवूया. तर ह्या बाउलमध्ये हा आपण बटाट्याचा किस सर्व काढून घेतलेला आहे आणि हा पूर्ण ड्राय झालेला आहे बरं बटाट्याचा किस. याच्यामध्ये 1 चम्मच आपण जिरा घेतलेला आहे, थोडासा ओवा. आता ही जी रेसिपी आहे ना, ती पारंपरिक पद्धतीने जेव्हा बनवली जाते ना, तर त्याच्यामध्ये फक्त बेसन पीठ ॲड केला जातो आणि मीठ वगैरे अशा 2-3 गोष्टी घेऊन. तरी ह्याच्यामध्ये मी थोडासा मेथी पीठ घेतलेला आहे, हा 1.5 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेला आहे आणि 2 ते 3 चम्मच हा छोटा चम्मच आहे. तर आपण याचा बेसनचा पीठ घेणार आहोत. तर शक्यतो जी बऱ्याचदा पारंपरिक पद्धतीने बनवली जाते ना, ती बेसनाच्या पिठाची असते. तर आपण म्हटलं चला आज वेगळ्या पद्धतीने हटके पद्धतीने बनवूया. तर ही कोथिंबीर बारीक चिरलेली ॲड केलेली आहे, चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे आणि नंतर हा जो बटाट्याचा किस आहे ना, त्याच्यामध्येच आपण पीठ हा भिजवून घेणार आहोत. थोडासा तेल ॲड करून हा पीठ आपण छान अजून पुन्हा मळून घेतलेला आहे हलक्या हाताने आणि आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करणार आहोत. तर हा जो पीठ आहे ना, तो पूर्णपणे विदाऊट पाण्याचा मळलेला आहे, कारण बटाट्याला पाणी सुटतो आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड केल्यानंतर तर तो पटापट सुटायला लागतो. तर आता हे अशा पद्धतीने आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि हे जे वडे आहेत ना, ते एकदम मीडियम स्लो फ्लेमवरती छान तळून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनटं छान हे स्लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत. ते कच्चे नाही राहिले पाहिजेत, या पद्धतीने हे तळून घ्यायचे आहेत.
हे वडी छान आपण सर्व तळून घेतलेले आहेत तेलामध्ये गोल्डन ब्राऊन अशा पद्धतीने। आणि आता आपण ही मसाल्याची तयारी करणार आहोत। एक वेलची घेतलेली आहे, 2-3 लवंग आणि दालचिनी आणि हे बारीक करून घेणार आहोत या खलबत्त्यामध्ये। हे बारीक केल्यानंतर याच्यामध्ये आपण सफेद तीळ ॲड करणार आहोत। मी जे सफेद तीळ ॲड करणार आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी राई मिक्स झालेली आहे, तर काही हरकत नाही, ती सुद्धा घेणार आहे मी। आणि तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर शेंगदाणेसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की ॲड करू शकता। तर हे मसाले छान बारीक करून घेतल्यानंतर ना आता आपण हे तीळ बारीक करून घेऊया याच्यामध्ये आणि हा मसाला बनवून घेऊया। मसाला बनवण्याची मी हे सोपी छोटीशी पद्धत यूज केलेली आहे। तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा इथे मसाला बनवू शकता। आणि त्याच्यानंतर हा मसाला बनवून घेतलेला आहे। आता आपण जी कढई घेतलेली ना तळण्यासाठी त्याच्यामधला तेल अर्धा काढून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण फोडणी करणार आहोत त्याच तेलामध्ये, कारण तो फोडणीचा तेलसुद्धा यूज केला पाहिजे ना। तर हा एक तमालपत्र घेतलेला आहे म्हणजे तेजपत्ता। तेल छान गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच जिरा आणि तेजपत्ता ॲड करून घेऊया। नंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो छान फ्राय करून घेणार आहोत। कांदा टोमॅटो अलग अलग व्यवस्थित छान फ्राय करून घेणार आहोत। आणि हा कांदा एकदम मी चॉप करून घेतलेला आहे। तुम्हाला जर उभ्या पातीमध्ये आवडत असेल तुमच्या आवडीने तुम्ही कट करून घेऊ शकता आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवरती। अर्धा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे, ती सुद्धा छान मिक्स करून घ्यायची आहे। आणि याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो छान फ्राय झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये जो मसाला बनवून घेतलेला होता तो ॲड केलेला आहे, तो सुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। फोडणीला छान तेल सुटलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तिखट मसाला। तिखट मसाला जेवढा तुम्हाला आवडत असेल त्यानुसार ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर गरम मसाला ॲड केलेला आहे, हळदी पावडर आणि धने पावडर आणि हे सर्व पदार्थ छान मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि पुन्हा ह्याच्यामध्ये थोडासा पाणी ॲड करून ही ग्रेव्ही आहे ना ती छान एक 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरती झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत आपण। आणि ही ग्रेव्ही वाफवून घेतल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये थोडासा पाणी ॲड करणार आहोत आणि मग पुन्हा झाकण ठेवून ती वाफवून घेऊन अशा 2 प्रोसेसमध्ये हे बनवून घ्यायचे आहे। आता ह्या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे, चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे, थोडासा हा मसाल्याचा पाणी होता तो मी ॲड केलेला आहे आणि झाकण ठेवून छान वाफवून घेणार आहे। ग्रेव्ही छान बनवून रेडी झाली ना की त्याच्यामध्ये मग ते आपण वडे बनवलेले आहेत ते छान ॲड करायचे आणि मग खाण्यासाठी मस्तपैकी चमचमीत अशी ही भाजी तयार आहे। तर अशा पद्धतीने ही आज भाजी बनवलेली आहे। सो कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे। सो थँक्यू सो मच एव्हरीवन। ग्रेव्ही छान बनवून तयार आहे। आता याच्यामध्ये थोडीशी आपण कस्तुरी मेथी ॲड करणार आहोत आणि कोथिंबीर आणि मग ही झणझणीत मस्त छान अशी भाजी खाण्यासाठी रेडी आहे।